बघा वॉर्ड क्रमांक 203 मधून श्रद्धा पेडणेकर आघाडीवर आहेत। ठाकरे सेनेच्या श्रद्धा पेडणेकर यांनी आघाडी घेतलेली आहे। आपण मुंबईतील निकाल बघतोय। वॉर्ड क्रमांक 203 मधून त्या आघाडीवर आहेत। मोठी बातमी समोर येते। मंत्री संजय शिरसाटांचा मुलगा आणि मुलगी विजयी झालेले आहेत। मोठी बातमी आहे, संजय शिरसाट यांचे दोन्ही मुलं विजयी झालेले आहेत। छत्रपती संभाजीनगर मधली बातमी। शिंदे सेनेचे मंत्री सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांची मुलगा आणि कन्या दोघं जण विजयी झालेले आहेत। हर्षदा शिरसाट यांचा विजय झालेला प्रभाग क्रमांक 18 मधून मुलगा आणि मुलगी दोघंही विजयी झालेले आहेत। बघा शिरसाट यांचा आनंद आता गगनाला मावत नाहीत, कारण त्यांच्या कुटुंबातील दोघं जणांनी निवडणूक लढवली होती आणि दोघंही यशस्वी झालेले आहेत। प्रभाग क्रमांक 29 मधून सिद्धांत शिरसाट विजयी झालेला आहे, तर हर्षदा शिरसाट या 18 मधून विजयी झालेल्या आहेत। एक नाही तर चौघाचे चौघ चांगल्या लीडनी विजय झालोय। कारण की असं बघायला गेलं तुम्ही महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये जो मेन केंद्र होता सगळ्यांचा की 18 मध्ये आणि पालकमंत्री साहेबांचे दोन्ही मुलं उभा आहेत। 18 मध्ये येऊन काय काय बोलल्या गेलं आमच्या विरोधात, पण आज तुम्ही बघू शकता आम्ही 4चे 4 सीट जिंकून आलोय आणि 29चे पण 3चे 3 लागलेले आहेत, म्हणून आम्हाला हा आनंद डबल झालेला आहे। बघा पनवेलमध्ये काय चित्र आहे। भाजपचे 40 उमेदवार आघाडीवर आहेत, शिंदे सेना 5, अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस 1, ठाकरे सेना 6, मनसे 0, काँग्रेस 4, शरद पवारांची राष्ट्रवादी 0, इतर 16। भाजपचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक होती आणि भाजपनं अपेक्षित कामगिरी केलेली आहे असं आपण पनवेलच्या बाबतीत म्हणू शकतो। बघा केडीएमसी मध्ये काय चित्र आहे। कल्याण डोंबिवलीत 122 जागांसाठीची लढत होती, ज्यामध्ये शिंदे सेनेनं 35 जागांवर यश प्राप्त केलेलं आहे। त्यासोबत अजित पवार गटाला एकही खातं उघडता आलेलं नाही। त्यानंतर ठाकरे सेना 5 जागांवर आघाडीवर आहे, मनसे 4 जागांवर आघाडीवर आहे, म्हणजे एकूण ठाकरे बंधूंना 7 जागांवर आघाडी घेता आलेली आहे। शरद पवार गटाला एकाही जागेवर सध्या आघाडी घेता आलेली नाही, इतर 0।